इंदिरानगर परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या नळ पाणी पुरवठ्यातून दुर्गंधयुक्त आणि घाण पाणी येत असल्याने नागरिकांत संतापाची लाट निर्माण झाली आहे। विशेषतः महिला वर्गाला पाणी भरताना या समस्येला सामोरे जावे लागत असून महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। परिसरात पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर सुरुवातीची तब्बल 15 मिनिटे दूषित आणि दुर्गंधयुक्त पाणी नळाला येत होते। या पाण्याचा वापर पिण्यासाठी तर सोडाच, साध्या घरगुती वापरासाठीही वापरण्यास योग्य नाही। दरम्यान प्रोसेसमधून गटारीकडे जाणारे पाणी महापालिकेच्या नळ पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला जोडले आहे की काय अशी संतप्त चर्चा महिलांमध्ये पाणी भरताना होत होती। पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये अशा प्रकारे दूषित पाणी मिसळत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नळाला येणारे पाणी दुर्गंधीयुक्त आणि निळे काळे असल्याने नागरिकांनी ते वापरण्यास टाळले। त्यामुळे पाण्यासाठी केलेला खर्च आणि नागरिकांची गैरसोय या दोन्ही वाढलेल्या आहेत। मात्र यापेक्षा गंभीर प्रश्न म्हणजे या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। महापालिकेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित पाणी पुरवठा पाईपलाईनची तपासणी करावी, पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि निळे काळे व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे। नागरिकांच्या घरात पोहोचणारे पाणी सुरक्षित असणे ही महापालिकेची जबाबदारी आहे। त्यामुळे केवळ तक्रारीनंतर उपाययोजना करण्याऐवजी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। हवेला पाणी 1 तास सुटते, तास ते 2 तास सुटते, त्यातले 1 तास घाण पाणी जाते। घाण पाणी चालल्यामुळं ते सगळं गटरीचं पाणी, पुरशेचं पाणी सगळं ते दूषित सगळं मिसळून सगळे लोक आजारी पडायला लागले तिथं सगळं हां आणि आजारी पडायला लागल्यात लोक सगळी। मग गटरीचं पाणी भरायचं केवढं आणि पाणी वायपळ घालवायचं केवढं, त्याच्यावर चांगली चौकशी व्हायला पाहिजे। पुरशेचं पाणी सगळं मिसळ व्हायला लागले, ह्याच्यात आजारी पडायला लागल्यात सगळी माणसं। हां, काय माणसं मारायचा विचार आहे का काय? सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।